नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. प्रथमच सांगते, बरेच दिवस 1-3 महिने साधारण मी कोर्स ठेवला नव्हता, म्हणून 19 आणि 20 ऑक्टोबरला कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 आणि तारीख आहे 19-20 ऑक्टोबर, शनिवार रविवार ऑक्टोबरचं. आज सगळीकडे मार्केटमध्ये गोंधळच आहे, खूप बदलतं आहे. म्हणजे आता अमेरिकेकडे जे आपण लक्ष देत होतो ते चीनकडे लक्ष दिलं पाहिजे. सगळ्या इकॉनॉमीमध्ये ड्रास्टिक चेंज होतोय. जपानचा ऑगस्टचा इंडस्ट्रियल PMI डेटा जो आला तो 3.10% -3.3% आला. इंडस्ट्रियल आउटपुट डेटा जपानचं मार्केट 4% जास्त पडलाय. मंदी आली आहे. 1650 पॉईंट मार्केट पडलाय. त्यांचा जो रेट आहे त्या रेटच्या संबंधात कडक धोरण घेतलं जाणार आहे असं नव्या प्राईम मिनिस्टरने सांगितलं आहे. त्याच्या विरुद्ध चीनमध्ये $250 बिलियन एवढा पैसा बॉन्डच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत झोकला जाणार आहे. आणि चीनचा मॅन्युफॅक्चरिंग डेटा 49.4 वरनं 49.8 एवढा आला आहे. हा सप्टेंबरचा. चीनचं मार्केट 6% तेजीत, हाँगकाँगचं मार्केट 4% तेजीत. चीनने होम लोन बायर्ससाठी बऱ्याच सवलती जाहीर केल्या आहेत. म्हणजे जे आपण निगेटिव्ह बघत होतो, होम बायर्सच्या बाबतीत यांना लोन मिळणार नाही, असं असेल तर लोन मिळणार नाही, ते सगळी बंधनं कमी करणार आहे चीन आता. त्यामुळे रिअल इस्टेट मार्केट त्यांचं सुधारेल. होम लोन अधिकाधिक जणांना मिळू शकेल. बॉन्ड इश्यू करताय म्हणून बरेच जण चीनच्या मार्केटमध्ये घुसतील, तर मार्केटच्या भाषेत ते अल्फा जनरेट करतील. म्हणजेच काय, एकदम विरुद्ध परिस्थिती चीनची चालू आहे, तर डिफरन्स खूप मोठ्या प्रमाणावर मिळू शकतो. या सगळ्या गोष्टी चीन, जपान आणि अमेरिका. अमेरिकेचा PCE डेटा 0.1% वाढलाय. तो 2.24 एवढा झाला. आणि कोअर PCE डेटा 2.69 झालाय. हे चीन, जपान, अमेरिका आणि इस्रायलचा ताणतणाव चालूच आहे आणि तो ताणतणाव वाढला सुद्धा आहे. ही आपण इंटरनॅशनल पाहिलं. आता आपल्या इथे काय काय होणार आहे, तर आज सेबीची बैठक आहे. NSE, BSE दोघांनी सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये बदल केला आहे. आणि जी स्लॅब पद्धती होती त्याच्यावरनं फिक्स टॅक्स द्यावा लागणार आहे. तर मी टॅक्सची नोंद केली आहे किती बसेल, पण आज आत्ता व्हिडिओसाठी पुष्कळ गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत.
त्यामुळे तुम्ही गुगलला पाहू शकता, नाहीतर मग मी तुम्हाला त्याचे डिटेल्स संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी देईन. फॉरेन इन्व्हेस्टर्सची 1209 कुठे 1209 कोटीची विक्री आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 6887 कोटीची खरेदी आहे. बॉन्ड यील्ड 3.76 आहे. डॉलर इंडेक्स 100.41 आहे. आणि ही डॉलरमध्ये जी कमजोरी होती आहे ते डॉलर इंडेक्स दाखवतो आहे आणि त्याचा मेटलला सपोर्ट मिळेल. क्रूड 72.65 आहे. 1 ऑक्टोबरपासून निफ्टीमध्ये ट्रेंट आणि BEL सामील होते. अपोलो हॉस्पिटल रासमेलीमध्ये 16.9% स्टेक घेणार आहे आणि तो 2475 कोटीला घेतला जाईल. ही रक्कम 2 हप्त्यात दिली जाईल. अपोलोचा स्टेक त्यामुळे 94.91% वरून 78.87% होईल. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ट्रान्झॅक्शन फीमध्ये बदल करणार आहे. सेन्सेक्स आणि बँकेक्स ऑप्शन आणि ट्रेडिंग फीमध्ये बदल केला जाईल. वेल्सपन एंटरप्राइजेस हे 1989 कोटीच्या ऑर्डरसाठी लोएस्ट बिल्डर ठरले आहेत. लुपिन पीथमपूर फॅसिलिटीची तपासणी 16 ते 27 सप्टेंबर या काळात झाली होती. त्यांना 483 फॉर्म इश्यू झालाय. 3 त्रुटी दाखवल्या. तर बायोकॉनच्या बंगलोर फॅसिलिटीची तपासणी सुद्धा 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या काळात झाली होती. त्यांना 483 फॉर्म आणि 4 त्रुटी दाखवल्या. ज्युबिलंट फार्मोवा यांची कॅनडामध्ये मॉन्ट्रियल इथे जी फॅसिलिटी आहे तिची तपासणी 18 जूनला झाली होती. त्यांना ऑफिशियल ॲक्शन इंडिकेटेड असा रिपोर्ट दिलाय. पिरामलच्या बाबतीत मात्र 0 ऑब्झर्वेशन म्हणजे कोणत्याही त्रुटी दाखवल्या नाहीत. या अहमदाबाद फॅसिलिटीसाठी हा रिपोर्ट दिलाय. EIR रिपोर्ट दिलाय आणि नो ॲक्शन इंडिकेटेड असा रिपोर्ट मिळाला आहे. त्यामुळे पिरामल फार्मा तेजीत राहू शकतो. झायडसच्या एन्झॅल्युटामाइड या कॅप्सूलला अंतिम मंजुरी मिळाली आहे. अहमदाबादच्या बोरया इथल्या साईटवर या कॅप्सूल तयार केल्या जाते. PB फिल्टेकचा हॉस्पिटलच्या व्यवसायात उतरण्याचा विचार नाही. रिलायन्स इन्फ्राच्या बाजूने कोर्टाचा निकाल लागलाय. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनच्या विरोधात हा निकाल लागलाय आणि आर्बिट्रेशन अवॉर्ड 780 कोटींचं मिळेल. अडाणी एनर्जी बिझनेस ट्रान्सफर ॲग्रीमेंट त्यांनी NNPL बरोबर केलाय. त्यामुळे अडाणी डहाणू थर्मल पॉवर स्टेशन त्यांच्यातून काढून अडाणी एनर्जीला मिळेल. अडाणी एंटरप्राइजेस एप्रिल मून रिटेल यांनी 74% स्टेक कॉन्कॉर्ड व्हेंचरमध्ये 200 कोटीला घेतलाय. ही अडाणी एंटरप्राइजेसची सबसिडियरी आहे.
1 ऑक्टोबरपासून बायबॅकवर टॅक्स लागेल. बोनस शेअरचे ट्रेडिंग 2 दिवसात रेकॉर्ड डेटपासून लगेच सुरू होईल. आता IPOची माहिती आणि त्या कंपनीची माहितीसुद्धा ऑडिओमधून द्यावी लागेल. आणि फ्लोटिंग रेटचे बॉन्ड सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटच्या बॉन्डवर सुद्धा आता 10% TDS कापला जाईल. हे सगळं 1 ऑक्टोबरपासून होईल. NSE BSE दोघंही रेट बदलत आहेत. त्यामुळे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये तुम्हाला टॅक्सेसच्या बाबतीत काही गोंधळ दिसू शकतो. तर ते टॅक्सेसचे रेट ब्रोकरकडून तुम्ही समजावून घ्या. चांगला पाऊस झालाय. गोडाऊनमध्ये भरपूर साठा शिल्लक आहे. म्हणून तांदळाच्या निर्यातीवरची बंधनं उठवली आहेत. त्यामुळे बासमती, नॉन बासमती दोन्हीही प्रकारच्या तांदळाचे जे शेअर आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. म्हणजे KRBL आहे, AT फूड्स आहे, कोहिनूर आहे, चमनलाल सेठिया आहे, अशा शेअरकडे लक्ष द्या. IDFC बँक यांचा मर्जर पूर्ण झाला आहे. IDFCच्या 100 शेअरला IDFC फर्स्टचे 155 शेअर्स मिळणार आहे. 10 ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट आहे. BEL आणि इस्रायल एरोस्पेसच्या जॉईंट व्हेंचरला सरकारने मंजुरी दिली आहे. आता तेजी मंदीत कुठले शेअर राहतील हे पटापट बघूया. तेजीचे आधी शेअर पहा. अमर राजा बॅटरी, हिंदुस्तान कॉपर, सन फार्मा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, बाजेल प्रोजेक्ट यांना डेटा सेंटरकडून ऑर्डर मिळाली आहे. NBCC, Pidilite, इन्फो एज, बर्जर पेंट, डॉक्टर रेड्डीज, टाटा मोटर्स, तामिळनाडूमध्ये ते नवीन प्लांट लावत आहेत. त्याचं भूमिपूजन आहे. 9,000 कोटी इन्व्हेस्ट करणार आहे. हिंदाल्को, वेदांता, टाटा स्टील, हिंदुस्तान कॉपर, पिरामल फार्मा, KAYNES केन्स यांनी वॉटर मीटर बनवणारी इस्क्रामेको ही कंपनी 43 कोटीला घेतली आहे. झायडस वेलनेस, वेल्सपन एंटरप्राइजेस, जिओ फायनान्शियल, NHPC, रिलायन्स पॉवर, D-Mart, SBI कार्ड. आता सगळा सणावारांचा सीझन सुरू होतोय म्हणून रेडिको खेतान यांचा मोठा इव्हेंट चाललाय, व्हिस्की लाईव्ह पॅरिस. आणि त्यांनी नवीन व्हिस्की लॉन्च केली आहे. AB फॅशन, झायडस लाईफ, नवीन फ्लोरिंग, ओला, BEL, IRCTC. कारण दुर्गा पूजा, दिवाळी, छठ, गणपती याच्यासाठी ते जादा गाड्या सोडतात. वरुण ब्रिव्हरेजेस आणि बजाज फायनान्स. तर मंदीमध्ये ICICI सिक्युरिटीज, एंजल वन, लुपिन, बायोकॉन, हिरो मोटो, ICICI प्रू. 361 कोटी टॅक्स नोटीस त्यांना मिळाली आहे. आज पुष्कळ न्यूज होत्या मार्केटच्या संबंधात. काही ज्या राहिल्या असतील किंवा एवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत त्या आपण संध्याकाळच्या व्हिडिओत पाहूया. किंवा लोकांच्या कमेंट्सना काही उत्तरं द्यायची राहिली आहेत
ती संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्ते.